नमस्कार मंडळी. मराठी राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजचे पंचांग, आजचा शुभ अंक म्हणजेच लकी नंबर, आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाणार आहे, या व्यतिरिक्त 12 राशींचं सविस्तर राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहूया आजचे पंचांग. तारीख 12 एप्रिल 2026. तिथी दशमी. वार रविवार. नक्षत्र श्रवण. योग साध्य. करण वाणिज आणि विष्टी. आजची चंद्र राशी आहे मकर राशी. आजचा राहुकाळ सायंकाळी 5:09 सायंकाळी 6:51 मंडळी, राहुकाळात कुठलीही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मग सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. नमस्कार मंडळी, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस भाग्य, प्रवास आणि नवीन रोमांचकारक अनुभवांनी भरलेला राहील. आज कामामध्ये प्रगती पाहावयास मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या हाताळता येतील. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आज कोणालाही उसने पैसे देऊ नका. घरातील संबंध मजबूत करावायचे असतील तर कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल. मुलाबाळांशी गप्पा माराव्या लागतील. आज प्रेमसंबंध अधिक गोड होतील. प्रिय व्यक्तीकडून तुमची प्रशंसा होईल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आज दिवसभरात तुमच्यामध्ये भरपूर ऊर्जा पाहावयास मिळेल, त्यामुळे आरोग्य चांगले राहील. मित्रांनो, दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि आरोग्याकडे लक्ष द्या. आज मोठी संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. प्रवास करत असाल तर प्रवासात आहारावर नियंत्रण ठेवा. बाहेरील खाद्यपदार्थ टाळा. आज तुम्हाला एखादा मोठा नवीन अनुभव मिळेल. मित्रांची साथ आणि त्यांचा सल्ला कधीही वाया जाणार नाही, परंतु ते मित्र चांगले असावेत हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात पूर्ण लक्ष द्यावे लागेल, तरच भविष्यात प्रगती पाहावयास मिळेल. आज तुमचं मन आनंदी राहील. संयम ठेवल्यास अडचणी दूर होतील. जुनी कामं पूर्ण होतील आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला शेजाऱ्यांकडून एखादी भेटवस्तू मिळेल. मित्रांनो, कोणत्याही वादविवादात आज पडू नका. वाहन चालवत असाल तर काळजी घ्या आणि जागा जमिनीचे व्यवहार करत असाल तर कागदपत्र नीट तपासून मगच व्यवहार करा. आज तुम्हाला गुरुची पूजा करायची आहे आणि पिवळ्या वस्तूचं दान करायचं आहे, त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. आज पुण्यप्राप्तीसाठी गरजूंची मदत केल्यास चांगले राहील. ओम गुरवे नमः या शुभ मंत्राचा तुम्हाला कमीत कमी 11 वेळा जप करायचा आहे. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. वृषभ राशी. नमस्कार मंडळी, आज तुमच्या राशीसाठी संपूर्ण दिवस गुप्तपणे यश, धैर्य आणि अंतर्ज्ञान वाढवणारा राहील. आज तुम्हाला तुमच्या कामात तुमची मेहनत लक्षात येईल आणि त्या मेहनतीमुळे तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्यावर जबाबदारी टाकू शकतात. आर्थिक बाबतीत नवीन संधी लाभदायक ठरतील. जुनं कोणाकडून येणं असेल तर ते वसूल होईल. आज नात्यात गोडवा वाढवा. कुटुंबासोबत वेळ घालवा. मुलाबाळांकडून एखादी महत्त्वाची गोड बातमी ऐकायला मिळेल आणि हर्ष उल्हास साजरा केला जाईल. प्रेमसंबंधामध्ये
अधिक जवळीक वाढेल. प्रिय व्यक्ती तुम्हाला काहीतरी मनासारखं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. आज आरोग्य सामान्य राहील, परंतु मनःशांतीसाठी ध्यान, धारणा आणि धार्मिक पुस्तकाचं वाचन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. प्रवासाच्या किरकोळ संधी येतील, परंतु तो टाळलेला बरा. आज संपूर्ण दिवस अधिक सोपा होत जाईल, कारण मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला कौतुक ऐकायला मिळेल. कदाचित त्यांच्याकडून मदतही मिळू शकते. आज विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. शिक्षकांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळेल आणि अतिशय आनंद होईल. आज कोणताही मोठा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या, कारण त्यांचा सल्ला कधीही खोटा ठरणार नाही. आज तुम्हाला भरपूर संयम ठेवावा लागेल, तरच अडचणी सहज दूर होतील. आज जुनं एखादं प्रलंबित काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज तुम्ही केलेले प्रयत्न समाजामध्ये तुमचं नाव उंच करण्यास मदत करतील आणि समाजात तुमची वाहवा होईल. आजचा दिवस यशस्वी होईल आणि सुख समाधान मिळेल. आज तुम्हाला लाल वस्तूचं दान करावायचं आहे, ज्यामुळे मोठ्या कामातील अडथळे दूर होतील. आज गरजूंची मदत करा. मित्रांनो, दान केल्यास पुण्यप्राप्ती होईल. ओम हनुमते नमा हा जप तुम्हाला संकटातून वाचवेल. या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. मिथुन राशी. मंडळी, आजचा दिवस संतुलन आणि नात्यांमध्ये समजूतदारपणासाठी अनुकूल राहील. आज कामामध्ये तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील, परंतु लक्षात ठेवा, घाई करू नका. आज आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे आणि बचत करण्यासाठी योग्य दिवस आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. आज तुमच्या राशीकडे भयंकर पैसा येणार आहे. कुटुंबात प्रेम आणि आनंदाचं वातावरण राहील. प्रेमसंबंधामध्ये थोडासा समजूतदारपणा ठेवा, त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. ताणलं की तुटतं, यामुळे ताणूच नका. आज आरोग्य सामान्य राहील, परंतु विश्रांतीही गरजेची आहे हे लक्षात ठेवा. आज तुम्हाला नवीन संधी मिळेल आणि त्या संधी तुमच्या प्रगतीसाठी मदत करतील. आज प्रवासाचे योग आहेत आणि अनुकूल वेळ आहे, त्यामुळे प्रवास नक्कीच करा. आज तुम्हाला मित्रांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल, त्यामुळे तुम्ही घेत असलेले निर्णय सोपे होतील. विद्यार्थी असाल तर अभ्यासावर लक्ष द्या, त्याचा उत्तम परिणाम परीक्षेत पाहावयास मिळेल. शक्यतो सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज सगळी कामं सुरळीत पार पडतील, परंतु मन शांत ठेवावे लागेल आणि संयम ठेवावा लागेल, त्यामुळे अडचणी सहज दूर होतील. आज सगळी कामं विना अडथळ्यांचे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी मिळाल्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. आजचा तुमचा संपूर्ण दिवस सुखासमाधानात जाईल. आज तुम्हाला देवीची पूजा करायची आहे. आज पांढऱ्या रंगाची वस्तू गोरगरिबाला दान केल्यास सकारात्मक परिणाम पाहावयास मिळतील. तुम्ही वस्त्रदान करू शकता किंवा पांढरा गोड पदार्थ वाटू शकता, जेणेकरून घरात आनंद येईल. ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा आज 11 वेळेस जप करायचा आहे, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल. हा मंत्र जपल्यास दिवस अधिक फलदायी ठरेल. मंडळी, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8.
कर्क राशी मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी नियोजन, मेहनत आणि धैर्याने भरलेला राहील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. परंतु लक्षात ठेवा, कोणाचाही विचार करू नका, कारण कोणी तुमचा विचार करत नाही. नातेवाईकांपासून तुम्हाला धोका आहे. प्रत्येकाची गोष्ट मनावर घेऊ नका. लोक चुकीची वाट दाखवण्यास कमी करत नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली बारकाईची मेहनत वरिष्ठांकडून कौतुकास पात्र ठरेल. आर्थिक बाबतीत बचत करण्याची संधी मिळेल. आज अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या सल्ल्याला मान देतील आणि वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधात संयम ठेवल्यामुळे तुमचं नातं मजबूत होईल. आज पत्नीशी किरकोळ वादातून नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील, परंतु दिवसभर थकवा जाणवू शकतो. आज एखादी नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे, परंतु मंडळी त्याचा निश्चित फायदा घ्या, कारण ते तुमच्याच हातात आहे. आज प्रवासासाठी अनुकूल वेळ आहे, परंतु त्याची पूर्वतयारी तुम्हाला नीटपणे करण्याची आवश्यकता राहील. आज मित्रांकडून मदत मिळेल आणि ती मदत तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवा. अभ्यास केल्याने निश्चित यश मिळेल. कठीण प्रश्न असतील तर मन शांत ठेवा आणि संयम ठेवल्यास अडथळे दूर होतील. आज तुम्हाला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवावा लागेल आणि नवीन कल्पनांचं स्वागत करावं लागेल. आज दिवसाच्या शेवटी म्हणजे सायंकाळच्या वेळेला मानसिक शांतता मिळेल आणि कामातला आनंद तुम्हाला अनुभवता येईल. आज तुम्ही भगवान विष्णूची पूजा करायची आहे आणि हिरव्या रंगाची वस्तू दान करायची आहे. तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहील. आज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आहे. अधिक शुभ परिणाम तुम्हाला पाहावयास मिळतील आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. सिंह राशी मंडळी, आज तुमच्या राशीसाठी दिवस नेतृत्व गुणाचा आहे. आत्मविश्वास आणि यशप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि नवीन प्रकल्प तुम्हाला हाताळता येतील. त्या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरती येईल आणि हाताखालील लोकांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमेल. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु पैसा आल्यानंतर विवेक बाळगणे आवश्यक आहे. आज तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल. तसे केले तरच नात्यातील गोडवा टिकून राहण्यास मदत होईल. आज तुमचं आरोग्य ठीकठाक राहील आणि ऊर्जा भरपूर असेल, परंतु अतिरिक्त ठिकाणी ऊर्जा वापरू नका, अन्यथा अशक्तपणा येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि त्याचा योग्य फायदा तुम्हाला घेता येईल. आज तुमच्यासाठी प्रवासाचे योग आहेत, परंतु प्रवास फायदेशीर ठरेल आणि एखादा नवीन अनुभव तुम्हाला येईल, जो अनुभव भविष्यात उपयोगी ठरेल. आज मित्रांसोबत सहकार्य करा, त्यामुळे कामं सोपी होतील. त्यांची मदत तुम्हाला तुमच्या कामात होईल. काही मित्रांकडून आर्थिक मदतही केली जाईल. आज विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती पाहावयास मिळेल. आज तुमचं मन आनंदी राहील आणि प्रत्येक कामात फळ मिळेल. संयम ठेवल्यास सगळ्या अडचणी दूर होतील. जुनी कामं पूर्ण होतील आणि मानसिक समाधान मिळेल. आज तुम्हाला
आत्मविश्वास वाढवावा लागेल, तरच कामात गती येईल आणि वरिष्ठ तुमच्या कामामुळे खुश होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी यशस्वी ठरेल आणि मानसिक समाधानकारक राहील. आज तुम्हाला सूर्यदेवतेची पूजा करायची आहे. लाल रंगाची वस्तू दान केल्यास सकारात्मक परिणाम पाहावयास मिळतील. आज गरजूंची मदत केल्याने पुण्यप्राप्ती वाढेल. आज तुम्हाला ओम आदित्याय नमः या मंत्राचा जवळपास मनातल्या मनात दिवसभर जप करायचा आहे. मंडळी, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. कन्या राशी. नमस्कार मंडळी, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस भावनिक स्थिरता आणि कुटुंबाशी घनिष्ठ संबंध वाढवण्याचा राहील. आज तुम्हाला कामात संयम ठेवल्यास अडचणी सहज सोडवता येतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, परंतु पैसे आल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. अन्यथा भविष्यात खिशाला कात्री लागू शकते. आज कुटुंबातील सदस्य तुमच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवतील आणि लवकरच तुम्हाला भरभराटीचे दिवस येतील. आज प्रेमसंबंधामध्ये जवळीक वाढेल आणि नात्यात स्थिरता येईल. एकमेकांवरचा विश्वासही वाढेल. आज आरोग्य सामान्य राहील, परंतु फार काम केल्यामुळे ताणामुळे थकवा येऊ शकतो. आज तुम्हाला प्रवास टाळावा लागेल, त्यामुळे दिवस अधिक फायदेशीर ठरेल. मित्रांनो, वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मित्रांकडून मोलाचे सहकार्य मिळेल आणि त्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही ज्यांना गरजेच्या वेळी मदत केली होती, ते लोक तुम्हाला गरजेच्या वेळी मदत करणार नाहीत, हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे तुमचं मनोबल ढासाळू शकतं. विद्यार्थी असाल तर अभ्यासावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मन शांत ठेवल्यास निर्णय नीट घेता येतात आणि मन डामाडोल होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि संयम ठेवल्यास कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. जुना एखादा प्रश्न आज सुटेल आणि मोठ्या समस्येवर समाधान लाभेल. आज एखादी नवीन संधी तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन करील आणि त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात राहील. आज आत्मविश्वास वाढेल आणि आनंद अनुभवता येईल. सर्व कामं सुरळीत पार पाडतील. दिवस शांततेत जाईल. आज तुम्हाला शंकराची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं आहे आणि गरजूंना दूध दान करायचं आहे. आज ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. तूळ राशी. नमस्कार मंडळी, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस भावनिक स्थिरता आणि कुटुंबाशी घनिष्ठ संबंध वाढवण्याचा राहील. आज तुम्हाला कामात संयम ठेवल्यास अडचणी सहज सोडवता येतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, परंतु पैसे आल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. अन्यथा भविष्यात खिशाला कात्री लागू शकते. आज कुटुंबातील सदस्य तुमच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवतील आणि लवकरच तुम्हाला भरभराटीचे दिवस येतील. आज प्रेमसंबंधामध्ये जवळीक वाढेल आणि नात्यात स्थिरता येईल. एकमेकांवरचा विश्वासही वाढेल. आज आरोग्य सामान्य राहील, परंतु फार काम केल्यामुळे ताणामुळे थकवा येऊ शकतो. आज तुम्हाला प्रवास टाळावा लागेल, त्यामुळे
दिवस अधिक फायदेशीर ठरेल. मित्रांनो, वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मित्रांकडून मोलाचे सहकार्य मिळेल आणि त्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही ज्यांना गरजेच्या वेळी मदत केली होती ते लोक तुम्हाला गरजेच्या वेळी मदत करणार नाहीत, हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे तुमचं मनोबल ढासाळू शकतं. विद्यार्थी असाल तर अभ्यासावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मन शांत ठेवल्यास निर्णय नीट घेता येतात आणि मन डामाडोल होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि संयम ठेवल्यास कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. जुना एखादा प्रश्न आज सुटेल आणि मोठ्या समस्येवर समाधान लाभेल. आज एखादी नवीन संधी तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन करील आणि त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात राहील. आज आत्मविश्वास वाढेल आणि आनंद अनुभवता येईल. सर्व कामं सुरळीत पार पाडतील. दिवस शांततेत जाईल. आज तुम्हाला शंकराची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं आहे आणि गरजूंना दूध दान करायचं आहे. आज ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. वृश्चिक राशी. मंडळी, आज तुमच्या राशीसाठी दिवस स्थिरता आणि संयमाने भरलेला राहील. तुम्हाला शांततेचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय हळूहळू पण नक्कीच यश देणारे ठरतील. आज आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल आणि बचत करण्याची संधी मिळेल. कुटुंबामध्ये एकोप्याचे वातावरण राहील आणि सर्वजण तुमचा सन्मान करतील. आज प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आणि तुमच्या नात्यांमध्ये स्थिरता येईल. आज आरोग्य चांगले राहील, परंतु आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आज तुम्हाला एखादी नवीन संधी मिळू शकते, जी भविष्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला प्रवासाचे अनेक योग येतील, परंतु प्रवास तुम्हाला टाळावा लागेल. प्रवास टाळल्यास अधिक चांगले परिणाम पाहावयास मिळतील. मित्रांकडून तुम्ही मदतीची अपेक्षा करू शकता आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासाचं चांगलं वेळापत्रक बनवलं पाहिजे, जेणेकरून परीक्षेत उत्तम यश मिळवता येईल. आज तुमचं मन शांत राहील आणि तुम्हाला योग्य ते निर्णय घेता येतील. संयम ठेवल्यास कोणतीही अडचण तुम्ही सहजपणे पार करू शकता, हे लक्षात ठेवा. आज जुनी प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि या कामांमध्ये तुम्हाला घरच्यांची मदत होईल. मोठ्या कामातील अडथळे दूर होतील आणि तुमचा यशाचा मार्ग मोकळा होईल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही संपूर्ण समाधानी व्हाल. आज तुम्हाला लक्ष्मी देवीची पूजा करायची आहे, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळू शकेल आणि पांढऱ्या रंगाची वस्तू दान केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरेल. आज गरजूंना गोड पदार्थ वाटल्यास घरात आनंद वाढेल आणि ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा 108 वेळा जप करा. लाभदायक राहील. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. धनु राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी उत्साह आणि धैर्याने भरलेला राहील. आज तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल. तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल, म्हणून
शांतपणे विचार करूनच निर्णय घ्या. आज नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आज आर्थिक बाबतीत काही नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आज कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याने नात्यांमध्ये अधिक मजबूती येईल. आरोग्य चांगले राहील, परंतु कामाचा जास्त ताण घेतल्याने थकवा जाणवू शकतो. एखादी जुनी अडचण अचानक सुटल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. तुमच्या मित्रांकडून आज तुम्हाला चांगला सल्ला मिळू शकतो, जो तुम्हाला उपयोगी पडेल. विद्यार्थी असाल तर अभ्यासात सातत्य ठेवा, त्यामुळे चांगले यश मिळेल. मनात सकारात्मक विचार ठेवल्याने प्रत्येक काम सोपे वाटेल. आज तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात केल्यास त्यात अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळल्यास तुमचा संपूर्ण दिवस अधिक शांततेत जाईल. आज तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुम्ही अधिक कामं पूर्ण करू शकाल. संयम आणि धैर्य ठेवा, यामुळे कठीण परिस्थितीवर मात करता येईल. आज तुम्हाला सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, ज्यामुळे शुभ परिणाम पाहावयास मिळतील. आज लाल रंगाच्या वस्तूंचा तुम्ही स्वतः वापर करा, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. आज गरजू व्यक्ती असेल तर त्यांना अन्नदान करा, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. एक मंत्र देतो, ओम सूर्याय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप केल्यास आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. हा मंत्र किमान 11 वेळेला किंवा वेळ असेल तर 108 वेळा जप करा. दिवस अधिक यशस्वी आणि आनंददायी जाईल. मंडळी, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. मकर राशी. नमस्कार मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी सर्जनशील विचारांनी आणि नवीन कल्पनांनी भरलेला राहील. आज तुम्हाला प्रिय व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादी कल्पक योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. तुमच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे मनःशांती अनुभवता येईल. आज कुटुंबातील सदस्यासोबत चर्चा करताना नवीन मार्ग सापडतील. प्रेमसंबंधांमध्ये सर्जनशीलता ठेवल्यास नाते अधिक गोड होईल. आज सोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. ध्यान किंवा योग केल्यास मानसिक संतुलन मिळेल. आज कलेच्या क्षेत्रातील लोकांना किंवा लेखनाच्या क्षेत्रातील लोकांना नवीन प्रयोगाची संधी मिळेल. प्रवास होण्याची शक्यता आहे, परंतु तो टाळलेलाच बरा. उन्हाचा त्रास होऊ शकतो. निसर्गाच्या सानिध्यात आज तुम्ही वेळ घालवाल आणि तुमची ऊर्जा वाढवाल. मित्रांसोबत नवीन कल्पनांवर चर्चा केल्यास फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने अभ्यास करावयाची गरज राहील, त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवल्यास संकटांवर सहज मात करता येईल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी मिळेल. ती संधी स्वीकारण्यास तयार राहा. जुनी अडकलेली योजना सुधारण्याची संधी मिळेल. आज दिवसाच्या शेवटी तुमच्या कल्पकतेला मान्यता मिळेल. एखाद्या आध्यात्मिक धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केल्यास तुमच्या ज्ञानात भर पडेल. आज उपाय म्हणून घरामध्ये गंगाजलाचं सिंचन करा, त्यामुळे घराचं पावित्र्य वाढेल. निळ्या
किंवा पांढऱ्या वस्तूचं दान केल्यास मानसिक शांतता मिळेल. आज गरजू लोकांना मदत करा, त्यामुळे पुण्यप्राप्ती होईल आणि मनःशांती मिळेल. आज ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा कमीत कमी 108 वेळा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. कुंभ राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी सोन्याचा दिवस राहील असं म्हणायला हरकत नाही, कारण हा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी नवीन कल्पना, सर्जनशील प्रयोग आणि अनपेक्षित संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेची प्रशंसा तुम्हाला मिळेल आणि सहकारी प्रभावित होतील. एखादा जुना प्रकल्प आर्थिक बाबतीत नफा देऊ शकतो. जुना एखादा शेअर आज उसळी मारून वरती येईल. कुटुंबासोबत एखाद्या सामूहिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि नात्यांमध्ये गोडवा वाढवाल. प्रेमसंबंधामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊ नका. संयम ठेवल्यास मोठा वाद टळेल. दैनंदिन व्यायामामुळे आज उत्साह राहील. आरोग्य सामान्य राहील, परंतु बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळा. पाणी भरपूर प्या. आज एखाद्या नवीन कौशल्य शिकण्याची गरज राहील, तशी संधी तुम्हाला मिळेल. प्रवास करताना मित्रासोबत योजना फायदेशीर ठरू शकते. आज मित्रांसोबत दूर फिरायला जाण्याचे बेत आखाल. त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन तुम्हाला भविष्यात निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडेल. आज वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांना चांगले परिणाम भविष्यात पाहावयास मिळतील. आज मोठ्या अडचणी हलक्या वाटतील, कारण तुम्ही तुमचं मन सकारात्मक ठेवाल. आज कुणाशीही वाद न करता दिवस सुखात जाईल. जुनं आणि मोठं प्रलंबित काम मार्गी लागेल. आज तुमच्या राशीच्या लोकांना वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. आज तुमचं एखादं मोठं स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत तुम्हाला मिळतील. भविष्यात श्रीमंत होण्याचे संकेत आजपासून सुरू होतील. आज तुम्ही एखादं मोठं धडाडीचं काम कराल. आज दिवस संपेपर्यंत समाधान आणि आनंद दोन्हीही अनुभवता येईल. आज तुम्हाला शनिदेवतेची पूजा आणि निळ्या रंगाची वस्तू दान करायची आहे. ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. मीन राशी. मंडळी, आजचा दिवस कठोर परिश्रम आणि धैर्याने यश मिळवण्याचा राहील. तुम्हाला प्रत्येक काम मनपूर्वक करावं लागेल, तरच प्रयत्न फळ देईल. कामाच्या ठिकाणी तुमचा नेतृत्व गुण सिद्ध होईल आणि सगळे सहकारी तुमच्यावर अवलंबून राहतील. पाठीवर कौतुकाची थाप मिळेल. आर्थिक बाबतीत जुने कर्ज मिटण्याची संधी मिळू शकते. ती संधी सोडू नका. जितकं तुम्ही कर्ज मोकळं कराल, तितकी आर्थिक प्रगती होईल. कुटुंबात एखादी गुप्त गोष्ट उघड होऊ शकते, ज्यामुळे संबंध अधिक घट्ट होतील. प्रेमसंबंधामध्ये गोड बोलणे आवश्यक आहे आणि धैर्य ठेवावं लागेल. त्यामुळेच एकमेकांवरचा विश्वास वाढेल. येत्या काही दिवसात पती पत्नी बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. त्याचं नियोजन तुम्हाला आत्ताच करायचं आहे. आज आरोग्यावर जास्त ताण घेणे टाळा, कारण मानसिक थकवा जाणवू शकतो. एखाद्या नवीन प्रोजेक्ट किंवा कामासाठी तुमची निवड केली जाऊ शकते. प्रवास करताना सुरक्षितता आणि तयारीवर
विशेष लक्ष द्या. मित्रांच्या ऐकलेल्या सल्ल्यामुळे तुम्हाला उपयोगी मार्ग सापडेल आणि अपेक्षित यश मिळवण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवावं लागेल. अपेक्षित अडचणी टाळण्यासाठी मन शांत ठेवा. त्यासाठी ध्यानधारणा आणि धार्मिक पुस्तकांचं वाचन करा. आज संयम ठेवल्यामुळे वाद टळतील आणि मोठं प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल आणि मनामध्ये नवीन कल्पनांना चालना मिळेल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कामाचा परिणाम थेट दिसेल. आज तुम्हाला शनी देवतेची पूजा करायची आहे. गरजू व्यक्तींना मदत करायची आहे. कोणालाही मानसिक आधार दिल्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल. ओम शनेश्चराय नमः हा मंत्र जपल्यास कष्ट सोपे होतील. हा मंत्र किमान 11 वेळा जपायचा आहे, लक्षात ठेवा. आणि याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा.